टीका होताना एकंदरीत पाहायला मिळते तुमच्यावरती मोठी टीका होताना पाहायला मिळते, तुमच्यावरती टीका झालेली आहे. मात्र नक्की व्हीआयपी व्हीआयपी दर्शनावरून तुमच्यावरती मोठी टीका होताना एकंदरीत पाहायला मिळते. व्हीआयपी दर्शन कसं काय दिलं गेलं असंही बोलतात. भाजपच्या खासदारांना तिथे हेलिकॉप्टरने येता येतं, मात्र सर्वसामान्य नागरिकांना भीमाशंकरचं दर्शन. याच्याबद्दल मी एकदम क्लॅरिफिकेशन देतो तुम्हाला. हेलिकॉप्टरने या ठिकाणी आले होते तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हेलिकॉप्टरची परमिशन प्रशासनाद्वारे दिलेली आहे. हेलिकॉप्टर खाजगी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे खाजगी हेलिकॉप्टरच्या मुवमेंटला मान्यता दिली जात नाही. जे दर्शन झाले होते परवा, एक खासदार या ठिकाणी आले होते, त्याने दर्शन केले होते, त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की त्याच्याबद्दलची कुठलीही कल्पना आधी प्रशासनाला दिली नव्हती. प्रशासनाला याच्याबद्दलची कुठली माहिती पण दिली नव्हती आणि त्याचा खाजगी ट्रिप होता. मात्र हे गोष्टी मी तुम्हाला एकदम क्लिअर करू इच्छितो, प्रशासनाद्वारे ते महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, त्याच्याकडून कुठली परवानगी मागितली पण नाही आहे आणि कोणाला परवानगी दिली पण नाही. याच्या अनुषंगाने कोणी जर मंदिराच्या स्तरावर दिलेली आहे तर त्याच्यावर योग्य कारवाई केली जाते. जिल्ह्यात हेलिकॉप्टर जर लँडिंग व्हायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचे नगरपालिकेचे फायर ब्रिगेड सुद्धा वापरले गेले नाही. हेच म्हणून मी क्लिअर करतो. तुम्ही मला प्रश्न विचारला की आमच्याकडे सर्वांची परमिशन जे हेलिकॉप्टर आला होता एक खाजगी प्लॉटवर आला होता. आमच्याकडे जे परमिशन असतात ते जे आपले CM सर, DCM सर, ते जे मॅडम येतात त्याच्यासाठी परमिशन असतात. याच्याबद्दलची सर्व परमिशन आपल्याकडून घेतली जात नाही, त्याचे वेगळे सिस्टम असतात आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की याच्याबद्दलची परमिशन आमच्याकडून घेतली पण नाही आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे आमच्याकडून घेण्याची आवश्यकता पण नाही आहे. आणि हा जे व्हिजिट होती त्या व्हिजिटची आमच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंटकडे कुठली आधी कल्पनासुद्धा आली नव्हती. सर, आपण म्हणताय तर याची जबाबदारी देवस्थानची होती असं आपण तुमच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई काय होती? त्याचं उत्तर दिलं ना मी, आताच उत्तर दिला त्याच्या की मी परत रिपीट करतो की ह्या प्रकारचं जे आम्हाला जेव्हा निरोप मिळाला तेव्हा तत्काळ आम्ही आमच्या प्रांताला फोन करून सांगितला होता की तुम्ही नोटीस इश्यू करा आणि त्याचा डिटेल्ड माहिती घ्यावा. तर आमच्या प्रांताने त्याच दिवशी नोटीस इश्यू केला आहे. ते ट्रस्टचा सर्व जे अहवाल आहे त्या ठिकाणचे त्याच्याही त्याच्याकडून घेते की कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला. कारण काय आहे की आपल्याकडे माहिती नसताना जर सुद्धा आपण कोणाच्यावर काही कारवाई करण्याचाही केला तर तोही चुकीचा आहे. सर्वांना त्याची एक सांगण्याची संधी आपल्याला दिली पाहिजे. तर आमच्याकडे जेव्हा याचा अहवाल येऊन जातील त्याच्या पद्धतीने आपण त्याच्यावर योग्य कारवाई करू जे कोणीही त्यांना परमिशन दिलेली त्याच्यावर.